नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या आजच्या एपिसोडमध्ये आपण पाहत असतो की तिन्ही सांजेच्या वेळी आता शुभम करोती म्हणायचं चाललेलं असतं. त्यावरती मात्र काकू म्हणतात, तिकडे खरंच नंदिनी तुझं कौतुक करावं तेवढं कमीच आहे गं. मी पण लावायची ना देवाला दिवा, पण शुभम करोती वगैरे काय म्हणत नव्हते. त्यामुळे खूप प्रसन्न वाटतं घरात. त्यावरती नंदिनी बोलते, हो दिवसातून एकदा तर आपण देवाची प्रार्थना केली पाहिजे ना, म्हणजे आपल्या मनालाही बरं वाटतं. त्यानंतर मग काकू बोलतात की चला आता देशमुख कंपनी घरी आली की भूक करतील, त्यांना जेवायला वाढलं पाहिजे. तर यावरती पिहू बोलते, काकू तू दिसते स्मार्ट, पण खरं माहिती आहे का तू आता तुझं वय व्हायला लागलं आहे. असं बोलल्यानंतर सगळे हसायला लागतात आणि यावरती काव्या बोलते, पिहूला तर ना खरा फटकं दिलं पाहिजे. त्यानंतर काव्या बोलते, चला आता माझी एक्झाम झाली आहे, मी फ्री आहे, आता मी जेवणामध्ये मदत करू लागणार आहे. त्यावरती पिहू बोलते, हां आता म्हणजे आजचं जेवण कसं काव्या वहिनीसारखं झणझणीत असणार आहे. असं बोलल्यानंतर पिहूची मात्र कान ओढते काव्यान बोलते, चल तुला सांगते कसं झणझणीत जेवण करायचं असतं ते. असं बोलून त्या आता किचनमध्ये चालले आहे. सगळ्या तिथून किचनमध्ये गेल्यानंतर मात्र इकडे नंदिनी देवापुढं म्हणत असते, देवा असंच घरातल्या सगळ्यांना हसत आनंदी ठेव आणि खरंच जीवांना असं काही तर काम दे की ते त्यांचे काम मला पूर्ण त्यांच्यावरती विश्वास आहे, त्यांना जर कोणतं काम भेटलं तर ते काम सिद्ध करण्यासाठी जीवापाड प्रयत्न करते. त्यानंतर आपण इकडे पाहतो का इकडे मात्र पार्थने आता रूममध्ये आता मूव्ही नाईटचं सगळं तयारी केलेली असते. हे पाहून आता इकडे काव्या बोलत असते, बापरे हे काय आहे, आज काय चाललं आहे तुमचं. तर यावरती पार्थ बोलतो, मूव्ही डेट. त्यावरती बोलते मूव्ही डेट. तर यावरती तो बोलतो, नाही डेट नाही मूव्ही नाईट. ती बोलते का मला नाही का नेऊ शकत तुम्ही डेटवरती. तर पार्थ बोलतो, तू येशील का माझ्याबरोबर डेटवरती. तर ती बोलते, का नाही येणार. मग चल जाऊया म्हटल्यानंतर ती बोलते, नाही आता मला यायचं नाही. तर तो बोलतो, आत्ता तर तू बोलली ना. तर हो माझं मूड गेला म्हणले हा बोका तर सारखा बगलतळाचा हेच असतो. तर यावरती ते बोलतो, हो का, मग ही मांजरीण कशी माझ्यासारखी ठिसकारत असते. असं बोलून दोघे एकमेकांना हसायला लागतात. त्यानंतर काव्या बोलते, तसं नाही, तुम्ही कसं एकदम परफेक्टनिस्ट आहात ना, प्रत्येक गोष्टी परफेक्ट असते, मग रोज तुम्हाला प्रत्येक वेळी छान 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 म्हणलं तर कसं वाटेल, म्हणून हे वेगळा प्रकार. असं बोलले. त्यावरती मात्र पार्थ बोलतो, हो का असं आहे का, हां बरं ठीक आहे. बरं आता मग काय करायचं. तर यावरती काव्या बोलते, अरे बापरे मग ही मूव्ही नाईट आहे तर एवढी कॅन्डल वगैरे कशाला लावली आहे. तर यावरती पार्थ बोलतो, मूव्ही नाईट विथ कॅन्डल आहे, कॅन्डल डिनर आहे. तर यावरती मात्र म्हणते, हो का, अरे वा छान आहे, स्पेशल आहे, वेगळं काही तर आहे. असं बोलतो. त्यानंतर आता काव्या फ्रेश व्हायला जाते आणि इकडे आपलं पार्थची आपली तयारी चाललेली असते. त्यानंतर तो बोलतो, आज मी चीज पॉपकॉर्न आणले आहेत. तर ती बोलते, वाव चीज पॉपकॉर्न आणले आहेत म्हणल्या काव्यात आता खूप खुश झालेली असते. त्यानंतर आपण इकडे पाहतो काय जीवा ऑफिसमधून आलेला असतो, तो डायरेक्ट नंदिनीला उचलूनच घेतो. त्यानंतर तो बोलतो, मी आज खूप खुश आहे. तर नंदिनी बोलते, काय झालं आहे. तर तो सांगतो, मला प्रोजेक्ट भेटला आहे आणि मी खूप खुश आहे. नंदिनी तू सांगितलं त्याप्रमाणे सगळ्या गोष्टी होत गेल्या, म्हणजे तू कसं सांगितलं होतं मला तू त्यांच्याशी मैत्रीचा हात कर, ते तू काम केलंस त्यांचं की तुला त्याच्याशी मैत्री करतील, तसंच सेम झालं. जो मुलगा माहिती आहे का तू माझ्याशी भांडला होता तो अक्षरशः मला येऊन सॉरी बोलला. असं एक काम झालं होतं की कंपनीमध्ये कोणालाही येत नव्हतं, ते मी सॉल्व केलं. आता सगळे माझे मित्र झाले आहेत, मी आज खूप खुश आहे. असं म्हणता तो थोडासा शांत होतो आणि खाली बसतो. तर यावरती नंदिनी बोलते, काय झालं आता, कशाचं टेन्शन आलं आहे. तर यावरती जीवा बोलतो, काही नाही गं, हे सगळं खरं आहे, पण आता काय झालं आहे, मला प्रोजेक्ट भेटू नये म्हणून ना रम्याने खूप प्रयत्न केले होते. आता मला भेटला आहे म्हटल्यानंतर मात्र सगळ्यांचं लक्ष माझ्यावरतीच असणार आहे, सगळे मी कसं काम करते हेच पाहणार आहे. त्याचं मला खूप टेन्शन आलं आहे. आता ह्याचाही उपाय मात्र नक्कीच नंदिनीकडे असतो. नंदिनी काय करते, ह्यात काय एवढं टेन्शन घेण्यासारखं आहे, मी तुम्हाला सांगते काय करायचं. त्यानंतर ती काय करते, ड्रावरमधून एक बॉल काढते आणि कॅच टाकते त्याच्याकडे. त्यानंतर तो कॅच घेतो आणि बोलतो, हे काय नंदिनी, तुला काय कॅच खेळायचं आहे का, हे कशाचं चाललं आहे तुझं. असं बोलतो. त्यावरती मात्र ती बोलते, काय नाही असंच आहे, आयुष्यामध्ये आपल्यालाही ना असंच देव संधी देत असतो आणि ती आपण अशी पटकन कॅच करायची असते. त्यानंतर आपण ठरवायचं तो बॉल असा खाली टाकायचा, उधळून लावायचा का कॅच घ्यायचा. तर यावरती जीवा बोलतो, मला समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे. त्यावरती मात्र नंदिनी नीट सांगते, हे बघा तुम्हाला असं प्रोजेक्ट भेटल्यानंतर तुम्हाला बरीच लोकं असणार आहे, तुम्हाला काय तर करणारे, पण तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या बॉलवरती फोकस करायचा आहे. जसं क्रिकेटर जेव्हा मैदानामध्ये उतरतो तेव्हा त्याचं लक्ष फक्त बॉलवरचं असतं ना, त्याच्याकडे लक्ष वेधणाऱ्या भरपूर नजरा असतात, पण त्याचं लक्ष असतं का त्याच्याकडे नाही, त्याचं फक्त त्याच्या बॉलवरतीच लक्ष असतं. त्याप्रमाणे तुम्हालाही करायचं आहे, तुम्हाला फक्त तुमच्या प्रोजेक्टवरती लक्ष द्यायचं आहे, बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप चांगल्या होतील.
आता हे ऐकल्यानंतर मात्र जीवाला खूप आनंद झालेला आहे, कारण की आता नंदिनीने लगेच त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आहे. त्यानंतर तो बोलतो, खरंच कसली ग्रेट आहेस ना नंदिनी, आता मी असंच करणार आहे, मी फक्त आणि फक्त माझ्या प्रोजेक्टवरतीच लक्ष देणार आहे, असं तो आता बोलत असतो. त्यानंतर आपण इकडे पाहतो का इकडे रम्याला प्रोजेक्ट नाही मिळाल्याने रम्याची मात्र चिडचिड चाललेली असते. सगळ्या वस्तू अशी फेकत असते. तिची आई बोलत असते, काय झालं आहे रम्या, एवढी काय चिडचिड करत आहेस? तर त्यावरती बोलते, आई अगं बघ ना, मला प्रोजेक्ट न देता जीवाला दिला मामाने प्रोजेक्ट. मी सांगितलं होतं ना की मला हवा आहे, आणि मी ऑफिसला काय अशीच जाते का बसायला? मी खरंच मनापासून चांगलं काम करते, तरी त्यांनी मला प्रोजेक्ट का दिला नाही? तर यावरती तिची आई सांगते, हे काय पुत्रप्रेम आहे समज, एवढं काय कारण तुला माहिती आहे ना, जीवा करू शकणार आहे का नाही, हे उलट आपल्यासाठी चांगली संधी आहे. तर यावरती रम्या बोलते, काय पण कशी तू बोलतेस, आपल्यासाठी चांगलं कसं आहे? तर त्यावरती तिची आई सांगते, एक गोष्ट लक्षात ठेव, आता बघ त्याला प्रोजेक्ट दिला आहे, तो काय करू शकणार आहे का नाही? मला त्यानं केला नाही तर विक्रम त्याच्यावरती चिडणार, परत तो प्रोजेक्ट घेऊन तुझ्याकडेच येणार, हे बरोबर आहे ना? माता रम्या बोलते, हो तू म्हणतेस तेही बरोबर आहे. त्यानंतर आई बोलत असते, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या गोष्टी महत्त्वाच्या नाहीत, महत्त्वाचं काय तुझं आणि पार्थचं लग्न. मग तुला काय करायचं आहे? तुला फक्त त्यावरती फोकस करायचं आहे. काय झालं त्या पेनड्राईव्हचं, काय माहिती समजली का? तर यावरती रम्या बोलते, हो आता लवकरात लवकर तो डाटा कवर होईल असं सांगितलं आहे त्याने, आणि तो बोलला आहे 100% होणार आहे म्हणून. तर त्यावरती वसू आत्या बोलतात की एक गोष्ट लक्षात ठेव, तो डाटा कवर करेलच, पण महत्त्वाचं काय आहे, आपणही पाठ सोडायचं नाही, आपल्याला लवकरात लवकर काव्याच्या भूतकाळामध्ये जायचं आहे आणि ते शोधून काढायचं आहे, आणि कसंही करून पार्थचं तुझं लग्न लावून द्यायचं आहे, असं आता तिची आई तिला सांगत असते. आता लवकरात लवकर असं वाटत आहे की त्या पेनड्राईव्हमधला डाटा कवर होणार आहे, आणि आता काव्याचा पास्ट मात्र सगळ्यांसमोर येणार आहे. त्याच्यासाठी मात्र ह्या दोघी अतोनात प्रयत्न करत आहेत. बाकीच्या गोष्टी साईडला ठेवा आणि ह्याच्यावरती फोकस कर, असं तिच्या आईने तिला सांगितलेलं असतं. इकडे त्यानंतर आपण पाहतो का यांचं मस्त मूव्ही टाईम चाललेला असतो, चीज पॉपकॉर्न खायचे चाललेले असतात आणि पिक्चर बघायचं चाललेलं असतं, प्रेमाची गोष्ट. त्यानंतर मात्र आपल्या ह्याचं हिरोचं तर लक्ष मात्र फक्त पिक्चरकडे नसतं, त्या काव्याकडेच असतं. ती कशी हसते, कशी बोलते, फक्त तेच पाहत असतो, आणि पाहता पाहता ती कधी तर त्याचा हात पकडत असते, तेही त्याला खूप आवडत असतं. त्यानंतर तो तिच्या एकटक लांब पाहत असतो. एकदा काय करतो, खांद्यावर त्या ठेवण्याचा प्रयत्न करतो, पण ती काय तर बोलेल म्हणून हात बाजूला घेतो, आणि ती मात्र पार्थकडे बघत राहिलेली असते. त्यानंतर तो स्वप्नामध्ये हरवून गेलेला असतो. त्याला असं वाटत असतं की खरंच काव्य आपल्याला पॉपकॉर्न भरवत आहे, आणि तो असं तिच्याजवळ गेलेला असतो. त्यानंतर आपण स्वप्नात आहे त्याच्या लक्षामध्ये येते, कारण की काव्या त्याला जागी करते आणि बोलते, हे काय चाललंय तुमचं? त्यानंतर मात्र तो असा शांत होतं, लाजल्यासारखं होतं आणि बाजूला बसतो. त्यानंतर हिचं आपलं मस्तपैकी पिक्चर बघायचं चाललेलं असतं, आणि पार्थला काय पिक्चर बघण्यात इंटरेस्ट नसतो, पण फक्त तिच्यासाठी त्यानं केलेलं असतं. आणि पिक्चर पाहता पाहता मात्र तिच्या खांद्यावरती तो झोपून जातो, आणि तीही त्याला खांद्यावरती घेते आणि स्वतःचं डोकं असं टेकून दोघेही झोपून जातात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण सकाळी पाहतो काय इकडे चहा घेऊन आलेलं असते, आणि चहा घेऊन आल्यानंतर बोलत असते, काय पसारा साहेब, किती पसारा घातला आहे तुम्ही? तर यावरती जेव्हा बोलतो, काय नाही आता पसाराचा काही वगैरे विषय काढू नका, मी जास्त कामामध्ये आहे. तर नंदिनी म्हणते, बापरे सगळी मज्जाच गेली ना, आधी कसलं मस्त असायचं ना, पसाराविषयी बोला की तुम्ही कसं भांडायचं, आपले वाद व्हायचे. त्यावरती जेव्हा म्हणतो, काय भारी आपण भांडायचं, आता एक आठवलं तरी आता हसू येतं. तर यावरती नंदिनी बोलते, बरं ठीक आहे चला चहा तर घ्या ना, माझ्या हातचा गरमागरम चहा पिऊन घ्या. तर यावरती जेव्हा बोलतो, नाही मला आता काही वेळ नाही, तू काय उगाच चहाचं वगैरे काढू नको, मला आता कामावरती फोकस करून दे. तर यावरती नंदिनी बोलते, हे बघा तुम्हाला जे टेन्शन आले ना ते चहानं जाईल, लगेच चहा घ्या मग तुम्हाला मस्त वाटेल, असं नंदिनी बोलते. तर जेव्हा बोलतो ठीक आहे. त्यानंतर नंदिनी तिथे बेडवरती येऊन बसते. त्यावरती मात्र ह्या पसारा साहेबांनी पसारा घातलेला असतो. मग दोघेही चहा प्यायला लागतात, आणि दोघे चहा प्यायची पद्धत कशी अशी सुरकी मारून पित असतात, आणि एकदा ह्याने सुरकी मारली त्यानं मारली की मात्र दोघे एकमेकांकडे बघून हसायला लागतात. त्यानंतर ती बोलते, काय कुठे आहे प्रेझेंटेशन वगैरे काय विषय चालल्यानंतर तो सांगतो प्रेझेंटेशन आहे, आणि ज्या व्यक्तीचं नाव घेतो त्या व्यक्तीचं नाव ऐकून नंदिनी थोडीशी असे मनामध्ये हरवल्यागत होते, आणि बोलते, मला कुठं तर हे नाव आठवल्यासारखं वाटते, असं का वाटतंय की ती व्यक्ती माझ्या ओळखीची आहे? आणि तो बोलतो, ही कोण आहे? तो बोलतो, तीच आहे की व्यक्ती जिला मला प्रेझेंटेशन करायचं आहे. आणि करता करता काय होतं, अचानक त्याच्याकडून चहा सांगतो पेपरवरती. मग आता जेव्हा खूप पॅनिक होतं त्यावरती नंदिनी बोलते, अहो एवढं का पॅनिक होतं, एवढं तर काय चहाचं तर डाग आहे. तर तो बोलतो, बघितलं झालं काय, तर घोटाळा झाल्याशिवाय काय होतच नाही. तर नंदिनी त्याला समजावून सांगते, हे बघा तुम्हाला तुमचे जे सर आहे ते प्रेझेंटेशन तुमचे कागद बघून तुम्हाला मार्क्स देणार नाहीत, किंवा तुम्हाला ते प्रोजेक्ट देणार नाही, तुम्ही जे काम करून दाखवणार, जे प्रेझेंटेशन देणार आहे त्यावरती देणार आहे. त्यामुळे तुम्ही ह्या कागदांचा जास्त लोड घेऊ नका, आणि हा डाग मी स्वच्छ करेन, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही फक्त फोकस करा तुमच्या प्रेझेंटेशनवरती. मात्र जीवाला आता कागदावरती डाग पडल्यामुळे मात्र खूप टेन्शन आलेलं असतं.
त्यानंतर आपण पाहतो काय किचनमध्ये सासूबाई काम करत असताना इकडे नंदिनी मदत करायसाठी गेलेली असते. त्यावरती ती बोलते की काय चाललं आहे. तर आई बोलते की खरंच जीवाला खूप टेन्शन आलं असेल ना गं कामाचं, जीव लावून करतोय ना गं काम. असं म्हणल्यानंतर नंदिनी बोलत असते हो ते खूप खरंच काम करत आहेत पण टेन्शन तर घेत आहेत. तर आई बोलते ते त्याची कायमची सवय, पहिल्यापासूनची सवय आहे गं. तुला सांगू का एकदा काय झालेलं, विक्रमला का नाही सिटीच्या बाहेर थोडंसं काम आलं होतं म्हणून काय केलं तर 2 साईडवरची कामं दोघांना दिली होती. पार्थला पहिल्यापासूनच त्या गोष्टीची आवड असल्यामुळे त्यानं मात्र त्याचं काम चांगलं चोखपणे केलं होतं. पण जीवाला काय झालं, त्याचं कसं आहे तुला सांगू का, तर जेव्हा मस्त मजेत असतो ना तेव्हा तो चांगलं काम करतो. पण जेव्हा त्याला कोणतं सांगेल की हे काम महत्त्वाचं आहे म्हटल्यानंतर तो काय तर घोटाळा घातल्याशिवाय राहत नाही. तेव्हा पण तसंच झालं. त्याला तसं सांगितलं होतं हे काम महत्त्वाचं आहे म्हटल्यानंतर त्यानं काय केलं, जी ऑर्डर दिली होती ती ऑर्डर चुकून दुसरीच ऑर्डर प्लेस केली. मग त्यानं काय झालं मग आता वडिलांना कळू नये म्हणून मित्रांकडून पैसे घेतलं आणि परत डबल ऑर्डर केली. मग आता कसं होतं सांगू का तुला, हे समजल्याशिवाय राहतं का. आणि ह्यांच्या कलिक करून समजलं, मग हे खूप चिडले त्याच्यावरती. मग काय केलं 2 महिने आपल्या पॉकेट मनीमधून त्याने ते पैसे मित्रांचे फेडले. मग काय तर तसंच केलं ना, म्हणजे तो घर वाचवायसाठी स्वतःला हे करत असतो. तर यावरती नंदिनी बोलते याचा अर्थ काय, जीवानी आनंद निवास वाचवत आहे. तर हो बोलते म्हणजे जीवांचं असंच आहे, ते घर काही वाचवण्यासाठी स्वतःला त्रास करून घेतात हे नक्की आहे. तर त्यावरती तिची आई काय बोलते म्हणते का, सासूबाई बोलतात की पण आता इथून पुढं असं नाही नंदिनी, आता ना मला पूर्णपणे विश्वास आहे कधीही जीवा कुठल्याही अडचणीमध्ये जरी अडकला तरी मात्र तू असशील त्याला मदतीला आणि तू त्याला त्यातून बाहेर काढशील ह्याचा मला पूर्णपणे विश्वास आहे, असं त्या म्हणत असतात. आणि नंदिनी त्यांच्याकडे बघून हसत असते, कारण की तिलाही गॅरंटी आहे की जेव्हा कुठल्याही अडचणीत येऊन देत ती मात्र त्यांना त्यातून बाहेर काढणार आहे, आता प्रोजेक्टमध्ये येणाऱ्या अडचणीमधूनही. त्यानंतर आपण उद्या पाहत आहोत की नक्की कुणाशी आता मीटिंग आहे जीवाची, तीच व्यक्ती आहे का जिची भीती वाटली होती नंदिनीला. आणि इकडे रम्या मात्र खुश झालेली आहे, कारण पेनड्राईव्हमधला डाटा कवर होत आला आहे. आणि काव्या बोलत असते पार्थला की मला भीती वाटत आहे की तुमच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र जाईना म्हणजे बरं, ह्याची भीती तिला आहे. तर पार्थ बोलतो असं का तुला वाटतंय, अशी कशाची भीती आहे, माझं चेहऱ्यावरचं हसू का जाईल. आता काव्या तर सांगू शकत नाही पार्थला. आता आपण उद्याच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत की हे जे एवढे ट्विस्ट आहेत ते नक्की काय येणार आहेत, यांच्या बाजूने पॉझिटिव्ह येतील का आणि काय नात्यामध्ये गुंतागुंत होऊन बसेल. त्यासाठी आपण उद्याचा एपिसोड नक्कीच बघू.